हॅलो, नमस्कार सर्वांना. मी आहे स्वाती आणि हा आहे आपला लाडका रियांश. आता गावी आलोय अन बागेतली फळं खाल्ली नाही असं तर कधी होणारच नाही. संत्री, पेरूची झाडं छान भरली होती. विशेष म्हणजे सफरचंदाचे झाड गावाकडच्या मातीत पण खूप छान वाढलं होतं. आता शेतात ना कलिंगडाची बाग लावलेली आहेत. एक छोटूसं कलिंगडही मला दिसलं होतं. चला तर मग आपण एक छोटंसं कलिंगड कापून बघूया. मला वाटलं होतं हे कलिंगड आहे ना लाल निघेल, पण आतून आहे ना कच्चंच दिसतंय. आता मला एवढा काही एक्सपिरियन्स नाही आहे की कोणतं पिकलंय आणि कोणतं नाही, म्हणून मी एक रॅन्डम तोडलं आणि तेही कच्चंच निघालं. थोडं खाऊन बघावं म्हटलं, छोटे छोटे काप केले आणि पहिला काप रियांशला दिला, तर त्याने ना खाऊन असं काही तोंड केलं. मग मला कळलं की कलिंगड काय गोड दिसत नाहीये. त्याला मुद्दाम म्हटलं खाणार आहे अजून, तर माझ्याकडे बघून हसतोय आणि म्हणतोय नाही नाही. आता सासूबाईंनी ना शेतातून ताज्या शेवग्याच्या शेंगा घेऊन आल्या होत्या. टरबूजाचा प्लॅन तर फसला, पण शेंगांची मस्त काळ्या मसाल्याची भाजी करणार मी. चला तर मग, तुम्हालाही गावाकडे राहायला आणि इथली मजा अनुभवायला आवडते का? कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय बाय.